सक्सेसफुल झालं पण काम नाही. एक थेंब भाजीपाल्याला पाणी नाही लागू राहिलं ना. बरोबर उतार गितार काढून दिला तर जमलं बा. नाही आता बाकीच्या कास्तकार बी आम्हाला ठेका देईन ना. आता बाकीच्या कास्तकाराचं थोडी माहिती आहे आपल्याला का ते कोणत्या वेल्डिंगवाल्याला काम देन. पण तात्यापाशी आल्यावर तात्या तुमच्याच पशी सांगन तर काय आहे तर हिशोबात करून देतात त्याले. हिशोबाचं राहतच नाही. हे सरपंच साहेबांना सांगितलं म्हणून मग तोंडातून निघून गेलं ते. नाही तर हे किलोनं राहत असते. वेल्डिंगचं काम जे आहे ना हे किलोनं राहते. हिशोबाचं कामच नसते आणि स्क्वेअर फूटचं काम नसते. किलो नसते. किलोनं जर घेतलं असतं तर याचे पैसे आणखी जास्त झाले असते. हे दिमाग देणारं कोण होय पण. त्या 2 एकरात तुम्ही टिनाचा सेटअप टाका, त्याचा उतार नाल्यात काढून टाका, भाजीपाला खराब नाही होत. हे महत्वाचं आहे ना. तो दिमाग जो आहे तो मॅच दिला त्याले. मॅच म्हटलं का करून पहा. नवीन उपक्रम आणून पहा लागते. होते एक ना एक सक्सेसफुल. सगळ्यांना नाही चालवलं दिमाग नाही काय. तुमच्यापाशी आहे बुवा. मी सांगतो तसं करून पहा. त्यानं केलं जमलं बुवा. ताल तिनं काहून असे लपलप करू राहिले. हा बरोबर त्याला काय फिट नाही केलं का तुम्ही. अरे वारा झुंडा सुटलाय ना. काय करावं आता. किती फिट करावं दिले. सक्सेसफुल काम झालं आपलंवालं. टिनाचा सेट एकदम सक्सेसफुल झाला म्हणते. भाजीपाल्याला एकही थेंब पाणी नाही लागू राहिलं. जमलं बा. झाले आपले पैसे चीज झाले. जमलं मग. आता उद्यापासून आम्ही चालू करून देतो लावणं नाही काय टिनाचा सेट. पण तुमचा तर आता भाजीपाला खराब झाला ना. त्याचं काय. आणि आता काय करता लावून. बरं झालं जास्त पेरला नव्हता भाजीपाला. नाही झालं असतं आमचं काम. तरी म्हणा काही एवढं टेन्शन नाही आहे भाजीपाल्याचं. पण हे जे गहू तूर राहते हे तवा नाही पाहिजे बुवा पाणी. नाही तर चांगलं लंब्यात चालला जाते माणूस. पण आता जर असं काही आलं तर आता हुशार होऊन जाते ना माणूस. हा एका 4 दिवसात लावून दिलं वाटते त्यानं. हा 4-5 दिवसात तो बदललं त्यानं करून 2 एकरात. पाणी काय थांबत नाही म्हणते काय. चांगलं चालू आहे धनरप. हे पोट्टे काय करू राहिले तिथं तवाचे. यारे इकडे या रे 2 जण. इकडे या ना. अंदर बसा ना. अरे थांबा ना हो. किती थंड लागू राहिले इकडे. या ना जरा बाहेर या ना. एसी बी फेल आहे म्हटलं याच्या समोर. सब फेल आहे. एवढं थंड काय लागू राहिलं मस्त. आणि मातीचा वास किती मस्त येऊ राहिला. या तुम्ही ज्या बाहेर. चेत्या चल ना मस्त आंघोळ धुणं. हा लय गरमी उराली राजा. चल आंघोळ धुवाले काही नाही या पाण्यात. अवकाळी पाणी होईये. तब्येतच खराब होऊन जाईल. एका बरसातीचं पाणी होय काय. काही नाही होत ना. अवकाळी कायचं पाणी आहे. पाणी अवकाळी नाव दिलं आहे त्याले. चल ना. अरे दिवाकर भाऊ टिना राजू लयच लपलप करू राहिल ना. उडते का राजू. मला तर त्याचाच भेव वाटू राहिलं. काहीच नाही होत. टेन्शन नका घेऊ. काहीच नाही होत. चांगले फिट केले याचे. पाणी थांबते का नाही थांबत आजच्या दिवस काही समजूनच नाही राहिलं पाण्याचं. चांगलं जोऱ्यानं वाढलं येतं. पाणीच काही समजूनच नाही राहिलं. जाऊन देत म्हणते घरी आजच्या दिवस. राय म्हणते का इथंच. पाणी कसं काय लागू राहिलं डायरेक्ट अंगाले. टिनं टाकले असून. का हो दिवाकर रा फुटलेले टिनं टाकले का तुम्ही. डायरेक्ट पाणी लागू राहिलं अंगाले. अरे फुटलेले टिनं नाही. टिनाचा सेट उडाला तुमच्या याच्यावरचा. अरे इकडे या लवकर. ओले होऊन जासान नाही तर. अरे काय राजे हो दिवाकर भाऊ हे कसे काय टिनं उडाले. मला वाटलंच मले का हे टिनं उडणार आहे म्हणून. पुरेच उडाले ना. हा अरे हे पूर्ण भाजीपाला खराब उराला ना त्याचावाला. त्यानं भाजीपाल्यासाठीच लावलं होतं हे. आणि ते टिनंच उडून गेले. सांगा आता काय स्लॅब टाकावं का याच्यावर. अरे काय होय दिवाकर भाऊ हे तर पुरंच उडालं. चला या झोपडी त्या लवकर इकडे. नाही तर पूर्ण ओलं होऊन जाईन आपण. हो दिवाकर भाऊ टिन पा कुठं उडत आला. तेवढ्यानं बरं झालं. काय एखाद्याच्या गया गियावर नाही पडला तो. आणि रात्रीचा टाइम होय. नाही तर चांगलं झालं असतं. हा घेण्याच्या दिनच पडलं असतं म्हटलं. पोलीस ठाण्यात जायचं काम आलं असतं. हा एकच टीन दिसू राहिला नाही तर बाकीचे टीनं कुठे गेले. अरे सकाळी पाहिजे ते. आता काही जाऊ नका टिनं पाहिले. हा पहिले अंधाराचा टाइम आहे म्हटलं. आणि हे पाहून घ्या कसा चिकोल झालाय पुरा वावरात नाही. भाजीपाला झाला खतम तो. फिटला माणूस. अरे मी कुठं जाणार आहे. पाण्या पावसाळ्याचा ते टीनं पाहिले बस. पाणी किती चालू आहे इचू काट्याचं. मी नाही जात टीनं पाहिले. पाऊस सकाळी काय आहे ते. सरपंच साहेबाला एक फोन करून द्या का असं प्रकरण झालं म्हणा. त्याला काही भरोशावर बसू नका तुम्ही. एक फोन घुमून द्या. अरे हो एक फोन लावून द्या लागन का पुरे टीनं उडाले म्हणून. हॅलो तात्या. बोला ना वसंतराव. अरे टीनाचा जो सेट आहे ना त्या सेटवरचे पुरे टीनं उडाले तिन्ही याचे. काय बोलू राहिले वसंतराव तुम्ही. अरे अचानक कसं झालं. पुरे टिनं उडून गेले. अरे मग भाजीपाल्याचं कसं म्हटलं. अरे भाजीपाल्याचं काय विचारता तुम्ही आता. भाजीपाला तर पुरा पाण्यानं वायू राहिला. झालं पुरं पाण्यानं झालं आपलं वालं. पण तुम्ही तर म्हणे काही वाईन नाही जात म्हणे ते टिनं. मग कसं झालं अचानक. अरे अचानक आणि भयानकच झालं ते. सगळे जण विचारातच पडले आहे. हे इकडे जा म्हटलं मजूर सगळे. हे दिवाकर भाऊ इथं जा वेल्डिंगवाले. सगळे झोपडीत थांबलोय आम्ही. भाजीपाला तर पुरा खराब उराला तो. टिनं कुकडे पयाले काय पयाले काहीच माहित नाही. फक्त एक झोपडीवर दिसू राहिला. बाकीचे काय माहित कुठे गेले तर ते टिनं. ते दिवाकर भाऊ म्हणे बरं झालं म्हणे का वावराईनं कोणी नाही आहे. नाही तर झालं असतं म्हणे. तात्या डायरेक्ट पोलीस ठाण्यातच असते म्हणे आता. तात्याला झोऱ्यान चिल्लावर रे सोने. चल बरं अंदर काय झालं तर पाहून.
पाणी पाणी राजे लय चालू आहे ना, धनाधन पाणी चालू आहे ना, वारा धुंड चालू आहे. आता तुम्ही काय करसान त्याले? जाऊ द्या, सकाळीचे तुम्ही झाकटीत पाणी थांबल्याबरोबर आणि टिनं पाणी निघून जाऊ आपण. काय झालं रे चेत्या? काही समजून नाही राहिलं राजा. आता मी त्या सोबतच आहे ना, मला कसं माहीत काय झालं तर थांब जरासं माहीतच पडते. जसं पाणी थांबलं तसंच म्हटलं बॅटरी घेऊन येऊन जा. चिकोल बिल झालाय वावरातनी, हे इथंच थांबलेले आहे. पाणी थांबाचं नाव काही घेत नाही वाटते आजच्या दिवस. मी सकाळीच येतो आणि आपण टिनं पाहू. सकाळीच येतो मी. थांबून जा, आता काहीच नका करू सध्या. पाणीला जोऱ्यानं चालू आहे. मीच तर घराबाहेर नाही आहे. झालं पाटील देवानंद भाऊ, चांगलं लंबालाच फिटलो, चांगलं लंबालाच फिटलो. अरे ते टिनं उडाले म्हणते, त्या टिनाच्या सेटवरचे ते टिनही नाही दिसू राहिले. एकच टीन फक्त झोपडीवर आहे म्हणते. बाकी कुठं गेले काय गेले काहीच माहित नाही. बरं झालं आम्ही असा पराक्रम नाही केला. आता आम्ही लंबलचक फिटत होतो. वाचलो बाबा, वाचलो, नाही तर चांगलं लंब्यात गेलो असतो. तरी ते आमच्या मनाला पटूनच नव्हतं राहिलं ना. कारण कसं आहे, टिना राहिले बी तर हे वारे धुंड्याच्या ना ऐकते का सांगा ना तुम्ही. अरे मला तर काहीच नाही समजू राहिलं, मला काहीच नाही समजू राहिलं. माझ्या डोक्याच नाही चालू बाबा. आता ते जसं पाणी थांबलं पहिले मी टिनं पाले जातो. टेन्शन नका घेऊ, आम्ही येतो तुमच्यासोबत टिना पाले. चेत्या चल इथून. चल लवकर, कामाची गोष्ट आहे, लवकर चल. पाणी थांबायच्या पहिले. पाणी काही ऐकून नाही राहिलं ना, पाणी थांबूनच नाही राहिलं. पाणी किती काळाला चालते आपल्याला, पण वारे धुंडे नाही पाहिजे. ते काय आपल्या हातचं आहे काय? आपल्या हातचं आहे का काही? आता म्हटलं द्यायला आपण नका, पाणी थांबल्यावरच ये जा, तसं काही येऊ नका, नाही काय? अरे जा ना तिकडे. हा लोकांच्या घरापाशी उभे राहा. इथं पांटेल्यात काय आले तुम्ही अंदर? तिघाच्या तिघं बी मग पांटेला इथं पाणी पावसाळ्याचे लपासाठी आहे काय का धंदा करासाठी आहे? जाणार इथून. म्हणून बोलून राहिलो तरी शर्मा काहीच नाही काय? थांब ना रे, काय कलकल लावली? थांब ना, जातो ना, पाणी तर थांबू दे. पाणी चालू आहे म्हणून थांबलो त्या पांटेल्यातनी. काय बोंबलू राहिला एवढा? जातो ना, पाणी थांबलं म्हणजे. काय कलकल म्हणून राहिला तू आणि काय बोलू नको म्हणून राहिला तू? अबे माया पांटेला या भरले भरले पाय घेऊन चालले अंदर. गाडी आहे तुमच्या अशी, पहा ना घराकडे. इथं काय करू राहिले मग पांटेल्यातनी? सांगितलं तर सही तुले का पाणी चालू आहे म्हणून थांबलोय. अरे यार जाना, समजून नाही राहिलं तुमचं. तर पांटेला जर मोठा असता तर सगळेच्या सगळे इथं आले असते काय? पाणी आलं तर हे दोघं तर वळकीचे वाट राहिले रे. कटला घेऊन येऊ राहिले. एवढ्या पाण्यात कुठे चालले रे दोघं जण? कुठं ना कुठं तर चाललेच असं ना आता हे कटला घेऊन एवढ्या पाण्यातनी. बापा छत्री कित्री आहे ना डोक्यावर, राजा बापूच बनवून टाकला त्याला तर. चेत्या पाहिजो वरता कॅमेरा आहे. हा कॅमेराच्या इकडून टाक, लवकर टाक जरासा. आणि याच्यासोबत बोलू नको. याच्यासोबत जर बोललं तर समजून जाईन का आपण दोघं होय म्हणून. ते सगळं कार्यक्रम फेल करून टाका ने. पटकन निघ इथून. हल्ले स्पीड न पळाले रे. बोलले बी नाही ते आपल्यासोबत. कुठं चालले कुठे हे दोघं जण? तोंडाले दस्ती बांधून आणि ते टार्च घेऊन, लाईटाचा छत्री घेऊन डोक्यावर, कटला बी होता सोबत. कुठं चालले कुठे हे बी एवढ्या पाण्यात? कोणीच बाहेर नाही निघू राहिलं. तुमच्यापाशी गाडी आहे ना, जा बरं त्याच्या मागं. विचार करा बरं काय करू राहिले ते. पाणी थांबल्याशिवाय आम्ही कुठं जात नाही, एवढं लक्षात ठेवू. मग हा पाणी थांबल्यावरच जाईन आम्ही. अवकाळी पाणी आहे. पाणी घेणे लागला आगाले आणि तब्येत खराब झाली तर. आणि आम्हाला काय करावं लागते? आम्ही काय तो गाडी घेऊन त्याच्या मागं पेट्रोल नाही जात काय? फालतू ते जासूसी करायचे कामं आम्हाला काय सांगू नको. तू पांटेला बंद कर आणि तू चालला जा त्याच्या मागं, नाही का रे बा? सोन्या एकटीन इथं पडलाय रे, हा उचलून टाक पहिले. अरे एक टीन नाही पाहिजे ना आपल्याला. जिथं गट्टा पडला असन 5-6चा तो पाय. पटापट 2-3 ट्रिपा मारू आणि पुरं सपाचट करून टाकू. ये तात्या याच्या पहिले आणि पाणी थांबायच्या पहिले हा कार्यक्रम झाला पाहिजे. जर का त्याच्या हाती सापडलो आपण झालं मग कांदाना जाय. अरे बाप रे, इथं तर लय पडले आहे रे. सोमरत आणखी बी आहे रे. चल घे उतर पटापटा. रप्प 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 वेचू. 2-3 ट्रिपातनी हे पोरं मोकळं करून टाकू. आणि थांबाच्या अगोदर हा कार्यक्रम झाला पाहिजे. हे छत्री बल्ली वाऱ्यानं काय उलटी उरायली रे. कर सारखी कर लवकर दिले. ह्या छत्रीनं काही तक मारला जाणार नाहीये, समजलं ना? आपल्याला ओला व्हास लागन, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. कारण एक जण छत्री पकडन तर एकाला टीन उचलन नाही. अधिक उलटी झाली रे चेत्या छत्री. फेक त्या छत्रीला, फेक पहिले पटापटा. टीनं उचल. पाणी थांबाच्या अगोदर झालं पाहिजे सगळं. फेकत नाही, लेट होऊन देतो, कामात पडते. किती रुपयाला खपन रे सोन्या एक टीन? जाऊ दे ना, किती रुपयाचे असो, आपण कोणते विकत आणले? आपली फक्त मेहनत आहे अवकाळी पाण्यात याची आणि टीनं उचलून न्यायची. किती रुपयात खपो? हा 2 पॅरासिटामॉलच्या गोळ्या घेऊन घेऊ. तब्येत खराब व्हायच्या पहिले चांगले राहते तब्येत आपली, नाही काय म्हणता? लय दिमाग चालते पण त्याला अशा गोष्टीत नाही. बदामा चांगल्या पॉवरफुल खाणं चालू आहे वाटते दुधात मिसळून. डीमार्ट मधून आणला ना. डीमार्ट का माल आहे ना हो, क्वालिटी बाज माल आहे ना. देख ना कसा दिमाग चाल रहा, रफ 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 रफ. हे गोष्टी कमी कर, पटापटा उचलून टाक. हे टीनं कुठं ठेवायचे याचा काही डोक्यात प्लॅन आणला का नाही? तू माझ्यासोबत असल्यावर टेन्शन नको घेत जाऊ. पहिले प्लॅन करत असतो मी आणि मग सक्सेसफुल करतो. मग तू चल ना, टीनं तर घेऊन चल. सारखा जाऊ दे कटला 5 पाळाच्या मागं. तिथं बरोबर ठेवून देऊ सगळ्याच्या सगळ्या टीनं. चल लवकर, 2-4 ट्रिपा झाल्या पाहिजे. अरे पण सोन्या हे बरं केलं म्हटलं तात्याने इकडे लाईट लावून. आपल्याला अडचण नाही गेली, नाही तर लय अंधार होत होता. आणि या लाईटानं एवढं काही दिसत नव्हतं आपल्यावाल्या. जाऊ दे ना, काय करावं लागते आपल्याला. चल बरं लवकर. पाणी तर काही थांबाचं नाव घेऊन नाही राहिलं. तुम्ही एक काम करा आता, सगळ्याच्या सगळे जण या झोपडीतच झोपून राहा.
जेव्हा पाणी थांबलं तेव्हा मी तुम्हाला उठवण, मग चालले दादा बुवा तुम्ही तुमच्या कामशीर. पैसे घेणं होते मला त्याच्यापासून आज काम झालं होतं ना. आता काय माहित काय आहे ते. पैशाचं काही टेन्शन नका घेऊ, पैसे तुम्हाला भेटूनच जाते. तुम्हाला पैसे म्हटलं ना देतो म्हणून काम झाल्यावर तुमच्या तरी गुन्हा आहे त्याच्यात. आता ते वारं धुंड सुटलं, हवा पाणी त्याच्याच्यानं उडाले ते. तुमची काय चुकी, तुम्ही तर तुमचं काम पूर्ण बरोबर केलं. भेटते तुम्हाला पैसे, पुरेच देते. तुम्ही झोपून राहता, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. झोपडीत पाणी नाही, गळ्यात झोपडीत ना काहीच नाही. अरे काय झोप लागते का नवळ्या जागी? काही आपलं झोपून राय करू राहिले. एवढी थंडी थंडी एसी सारखी हवा आहे, संत झोप लागते. मी तर झोपतो रे बुवा, तुम्ही तुमचं पहा आता काय आहे ते. तात्या, ओ तात्या, तात्या, पाणी थांबलं हो, उठा ना. वावरात नाही झाला का टीना आणाले? हो तात्या. देवानंद भाऊ, ओ देवानंद भाऊ, उठा म्हटलं. हो नामदेवराव, अरे सकाळ झाली ना, उठा ना. पाटील, हो पाटील, पाटील उठा हो. थांबलं काय पाणी? झाली काय सकाळ? ओ तात्या उठा हो, टीना आणायला जाणार म्हटलं आपल्याला. उठा हो नामदेवराव. शांता वहिनी, ओ शांता वहिनी उठा हो, सकाळ झाली म्हटलं. झाली का सकाळ? सावकार तर भल्ले झोपले. सावकार काय उठाचं नाव नाही घेऊ राहिले. तात्या, ओ तात्या, अरे उठा ना. उठा हो झोपेतून. टिनाचा सेट उडाला ना पुरा वावरात. झोपले काय? चला लवकर चला बाबा. काय मला उठवलंय नाही तुम्ही? चला या लवकर बाहेर. किती वेळच्या आवाजानं आवाज दिले त्याले, आणि ते म्हणून राहिले का आवाजही नाही दिला म्हणते. असं आहे ते. अरे या पटकन बसा गाडीत. बसले ना सगळे? जाऊ देऊ. मस्त काम आहे तुमचं पाटील, मस्त काम आहे. लवकर उठले पण मला लवकर उठवलं नाही. अरे आम्ही किती आवाज दिले तुम्हाला, तुम्हाला तर उठाचं नाव नाही. मस्त काम आहे तुमचं, आणि आम्हालाच म्हणून राहिले. मी उठलो म्हटलं सगळ्यात पहिले, सगळ्याला उठवलं. उठाचं नाव नाही घेऊ राहिले म्हटलं तुम्ही. मस्त पसरले आणि गेले त्याला म्हणून राहिले. रस्त्यानं तर काहीच नाही दिसू राहिलं. सोमवार असन ना. समोर बी तर काही नाही दिसू राहिलं. काय वय घ्या डायरेक्ट वावरापाशी घ्या आपली गाडी. उचलले काय? वसंतरावनं उचलून ठेवले असं पहिलेच, काही सांगता नाही येत. घ्या. ते वेल्डिंगवाले गेले नाही वाटते त्या घरी, इथंच थांबले वाटते. का गाडी तर इथंच दिसू राहिली. झोपडी तर झोपले काय? चला बरं अंदर. अरे काय वय एक तीन नाही राहिला राजू, एक तीन. अरे असं कसं झालं बाबा? चांगलं लंब्यात फिटलो मी तर. वसंतरावनं ठेवले असं उचलून. वसंतराव, ओ वसंतराव, वसंतराव या बरं जराशी इकडे झोपडीकडे या. तात्या टीन पा झोपडीच्या वरतं. चांगला सोकारी भेटला तात्या तुम्हाला. टीनं उडाले होते तुमचेवाले, त्या टीनं उचलून ठेवून दिले आणि झोपू नाही राहिले. पाहून घ्या, असा पाहिजे बा सोकारी, नाही का हो पाटील? त्याच्यासाठी नशीब पाहिजे ना, त्याच्याशिवाय जमत असते काय? नशीब नाही पाहिजे का त्या गोष्टीसाठी? चांगला सोकारी भेटासाठी तिनं उचल वाचलही केले आणि तात्याला एक फोन बी नाही केला. त्याला वाटलं बा काय तात्याचं झोपमोड करावं. अरे टीनं उचलून ठेवले याय ना, तर टीनं ठेवले कुठं उचलून? मग दिसून तर नाही राहिले कुठं ठेवले. वसंतराव, ओ वसंतराव, भले झोपले वाटते. अरे उठा ना, अरे उठा तर सही. वसंतराव, हो वसंतराव उठा हो. झाली सकाळ झाली म्हटलं, पाणी थांबलं, उठा. कोण होय बोंबलू राहिलं, झोपूही नाही देत. तात्यासारखा आवाज वाटू राहिला. तात्याच होय वाटते. कोण होय? तात्या होय काय? हा या बाहेर या. ते तर असे झोपले जसे काय 12 महिने झोपलेच नाही. उठा हो दिवाकर भाऊ, उठा. ते उघडे नागडे झोपू राहिले. कपडे घाला पटापट. चला, ते तात्या आले पैसे द्यायला तुम्हाला. उठा बरं. उठा रे पोट्टे हो, उठा. चला सकाळ झाली, दुसऱ्या साईडवर जाणं आपल्याला. पहिले तुम्ही तर उठा. हे पा सगळ्याले सांगणार. हा पहिले चुपचाप ऐका काय म्हणून राहिलो तुम्ही. ओ पिंट्या, ए बाबू उठा रे, उठा लवकर. काय म्हणतो मी ऐका. तात्या सोमरं म्हणाचं का जसं पाणी थांबलं होतं 3:30 वाजता आम्ही सगळेच्या सगळे लाईट घेऊन निघालो होतो रस्त्यानं. एकही टीन आम्हाला दिसला नाही. काय म्हणून राहिलो? आणि तुम्हाला फोन लागला नाही असं म्हणजा. सगळेजण झोपलो होतो आपण. आम्ही काय म्हणू बा? तुमचं तुम्ही पा, तुम्ही शोकारी माणूस, आम्हाला काय घेणं नाही तुमचं मला. म्या तुम्हाला इथं झोपायला जागा दिली झोपडीत. हां फुलले का तुम्ही? बस एवढंच बोलणं आहे तुम्हाला, समजले ना? चला कपडे घाला पटापट, चला बाहेर चला. येता का? मी येऊ अंदर. येऊ राहिलो. काय राजीव तात्या एवढे फोन केले तुम्हाला कवरेज क्षेत्राच्या बाहेरच दाखवू राहिले होते तुम्ही. काही समजून नाही राहिलं तुमचं. तर पाणी थांबलं 2:30 वाजता. 2:30 वाजता तुम्हाला फोनावर फोन केले तर 3:30 वाजेपर्यंत फोन केले तुम्हाला, पण एकही फोन नाही उचलला तुम्ही. मस्त काम आहे तुमचंवालं. जाऊ दे ना, तुम्ही उचलले ना सगळे टीनं, मग काही टेन्शन नाही. पण टीनं ठेवले कुठं म्हटलं उचललेले? मॅ टीनं उचलले? मॅ टीनं कायले उचलले? मॅ टीनं नाही उचलले. मी कुठं उचलू टीनं? 3:30 वाजता गेलो. 3:30 वाजता एकही टीन नाही दिसला म्हटलं मला रस्त्यानं. टीनं कुठं उचलून ठेवू? काय माहीत कुठं गेलेत ते उडून.
कुठं गेले म्हणजे तुम्हाला माहित नाही का कुठं गेले तर उडून? अरे असं कसं? अरे किती रुपयाचे टीनं होते ते?